गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायाने नामदेवाने देवाचे गुण सांगाय तशी कुळदेवी आहे का नाही आपली जी भवानी माता मी मन सांगतोय लक्षात ठेवा. परशु म्हणजे पोरग वारदान महाराज ती जाग्या थांबत नव्हतं ते 21 वर्गात गमन करत होता. ती तिला वैताग द्यायला लागलं म्हणून तुळजापूरची माता परत तिथं झाली महाराज निर्माण परत केली आहे. जसं तुमचं रेमन सिद्धचं जुनं ठाण कुठलं आहे नाही तुम्हाला काहीच माहित नाही. जुनं ठाण पहिल्यांदा थांबला होता तो देवनगरला. बरं का ध्यानात ठेवा असलं ध्यानात ठेवा. मग तुम्ही इट्यातला असं काय करता इटन आणलं पाहिजे तुम्हाला. अरे पहिल्यांदा आला तो देवनगरला आला देवनगरने आला ते खाली वासुंब्यात आला ध्यानात ठेवा. आणि वासुंब्यात ना मूळ ठिकाणाला आला का तो येत आला कारण शिखर शिंगणापूरचं त्याला दर्शन होत नव्हतं म्हणून मूळ स्थानापासून देखील शिखर शिंगणापूरचं दर्शन होत नाही ध्यानात ठेवा. म्हणून तो आता जे ते नवीन ठाण आहे का नाही मला तिथं आला आणि तिथनं कधी बी बघा त्या मधल्या दरवाजात उभा राहिला की तिथून शिखर शिंगणापूर दिसतच. दिसत च म्हणतोय अजून ध्यानात ठेवा. कधी गेला तर बघा पण धोक्यात दिसत नाही. धोका असेल तर दिसत नाही. तिथून त्याला दर्शन होतं म्हणून तिथं तो स्थायिक बनला. मला त्याचं दर्शन होतं म्हणून रेवणनाथ तिथं थांबला महाराज. मच्छिंद्रनाथ त्याला महिनावतीनं वीट दिली होती सोन्याची. आणि शिष्य गुरु मच्छिंद्रनाथ माझ्या ऋषिकेश महाराजांनी पकवाज वाजवत होता गोरक्षनाथ. आणि पकवाजातून आवाज काढला चलो मच्छिंदर गोरखनाथ. मग महिन्यावतीला म्हटलं माझा शिष्य आलाय मला जावं लागेल. मग माझी आठवण म्हणून तिनं भेट दिली आणि ती भेट जुबडीत टाकली आणि वाटणं चालता चालता मच्छिंदर गोरक्षाने म्हणाला गोरे गोरक्षा या कोई डर है क्या रे. ते ना म्हणायचे गुरुजी हा कोई डर नाहीये आणि चालायचं. असं स्त्री राज्यात नालं इथपर्यंत आलं आपल्या डोंगरापर्यंत आलं ध्यानात ठेवा. लघु शंका लागली म्हणून मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी गोरक्षनाथाकडे दिली. गोरक्षनाथ म्हणले आपले गुरु सारखं कसं म्हणतात म्हणून त्यातली वीट काढली त्या डोंगरावर फेकली. ती वीट तुकडं करून फेकली. तिचं तुकडं करून त्या सोन्याच्या विटाचं तुकडं करून आता रेवणनाथाचा डोंगर आहे त्याच्यावर टाकली आणि मग परत निघाले. ती सागरी शरावणी महाराज ताकारी तपारून मच्छिंद्रगडाकडे गेले. बरं का त्या गडाचं नाव मच्छिंद्र पडले. मच्छिंद्रनाथ हिथं नाही वणीपाशी आहे पण हिथं गड आहे. तो का गड आहे महाराज लक्षात ठेवा. त्यानं विचारलं गोरक्षा या कोई डर है. गोरक्ष म्हणला गुरुजी डर तो पीछे रह गया. कुठं त्या डोंगरापाशी गेल्या आणि मग थांब म्हणले गोरक्षा. मला महिनावतीने भेट दिली म्हणून ती वीट काढली आणि दाखवायला गेले तर त्याचा दगड निघाला. आणि मग एवढे वैराग्यशील मच्छिंद्रनाथ असताना देखील बारक्या पोरासारखं रडायला लागलं. गोरक्षा माझी वीट मला परत दे. किती प्रेमाने वस्तू दिली होती. तिनं दिलता मला रुमाल कॉलेजात असताना. आठवण होती माझी प्रेमाची आणि लागलं बरं रडायला. आणि प्रेमाची आठवण तुटल्यावर मन सरुळाव जाते ती खरा. नाही लागलं रडायला जाऊ नको तरी पण फांकडे फाटायला
टायमिंग नाही, आपला कीर्तनाचा वेळ संपून गेला. एक 10 मिनिटं फक्त तुमची घेणार आहे. हे गोरक्षनाथाने सांगितलं थांबा, आणि एका झाडाला झुळी अडकवली महाराज. आणि गोरक्षनाथाने त्या मच्छिंद्रगड आहे ना त्याच्यावर लघवी केली, सोगळा गड सोन्याचा केला. सांगितलं गुरुजी जेवढं पाहिजे तेवढं सोनं घ्या. आणि मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला हृदयाशी धरलं. मी तुझी परीक्षा पाहत होतो म्हणून ध्यानात ठेवा, आपल्या रेवण शेताच्या डोंगरावर सोनं आहे. त्या डोंगरावर त्या मातीत सोनं मिळतं, फक्त काढायला लय खर्च होते म्हणून थांबले या. कारण रेवण शेतापाशी कीर्तन केलंय, 2 केले ते, 1 नाही. तिथं सांगितलंय मी ते सोन्याचं आहे तिथं, म्हणून तुम्ही कुठं बी जा, सोनं गारणाळ गडी खानापूर तालुक्यातलं बरं का. ह्याला कारण आहे ते, सोळं गाळ करणारे गडी, मातीतनं सोनं करणारे गडी ह्याच परिसरातलं आहे. तुम्हाला विटाचे नाव पडले का नाही, ती सोन्याची वीट फेकली म्हणून विटा नाव आहे. विटाचे नाव पडले ना, ती सोन्याची वीट फेकली म्हणून विटा नाव गावाला पडले. तो काळ आहे महाराज, नवनाथाचा काळ. म्हणून हे देखील कोळीचे दैवत आहेत. सगळ्याचा देव खंडोबा आहे का नाही. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या इच्छा म्हणून पाहू नका पडाल नरकाद्वारी. बोध बुधली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. कुळीचं दैवत, तसं पांडुरंग हा माझा कुळीचं दैवत आहे. तुकोबराईने देखील निषेध केला नाही कुठल्या देवाचा महाराज. भवानी मातेचा देखील निषेध केला नाही. नाहीतर तुम्ही काहीतरी म्हणत आला, हे वारकरी आंबाबाईला अजिबात नाव ठेवत नाही. आमच्या तुकोबराईने देखील तुकोबराईने देखील गोंधळ घातला. आणि तुकोबराईने देखील माझ्या परिणी हातात घेतली.
तुकोबाराने देखील जोगा मागितला. तुकोबाराने देखील महाराज जोगा मागितला. वारकऱ्यांनी कुठल्याच देवाचा निषेध केला नाही. देवा ठेव बर जे आहे तेच तुकोबाराने व्यक्त केलंय. तुकोबाराने देखील जोगा मागितलाय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणलं बरं झालं मी त्यांना शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. महाराज म्हणलं बरं झालं मी या देवाला शरण गेलो, नाहीतर मला देखील माझ्या जीवनात कुळाचा दोष लागला असता. कुळाचा दोष लागला असता. आणि कुळाचा दोष लागल्यावर माणसाला बर का समाधान संसारात मिळतच नाही गड्या. बर का पाटील पाटील मंडळी नीट आहे का? कारण ताईला माहित होतं ह्याच्यावर बोलतोय मी, म्हणून मला महाराज मी माझ्या मनाने अभंग नाही घेतला. माझ्या ताईने मला सांगितलं महाराज ह्यो अभंग घे, माझ्या देवीचं माझ्या माणसाला कळू दे. थोडं बोलता बोलता आमचा विषय घरात निघाला तर बोलता बोलता सांगितलं. म्हणलं जेवढं जमल तेवढं वाज. बरंच गाभलं असतं तुम्हाला, पण त्या भयानं घाणा केला. कळलं ना? डांग जणव तिचं नाव माया. ती निघाल्यामुळं थोडं वाईट ऐकाय कमी गावलं, पण बघू कुठं गावल तिथं हानू बरं. बरं का ह्याच्या लय सांगतो महाराज मी. सगळी देवाची ठिकाणे का बनली, कशी बनली, कशा करता बनली, कारण मी तिथपर्यंत गेलो नाही. एवढंच सांगितलं तरी 11:15 वाजले. ते आता बघा घड्याळात. मला माहित आहे तुम्ही घड्याळात बघणार नाही, आता बघा. आणि मी लय गाणं वाढवणार नाही. जेवढ बरं आहे तेवढं बरं. एकदा तो बाण पिकाने टाकली की काढलेलं बरं. नाहीतर लय दिवस तसंच ठेवलं म्हणजे हाय तर ते कणसाचं दाणं पडून जाते. म्हणून सगळ्याची क्षमा मागतो. आज दिंडी त्याच्यात पूर्ण विठानगर फिरायचं महाराज. माझ्या महिला मंडळ एवढ्या नाचले ते दिंडीत, एवढ्या नाचले ते की तुकाराम महाराज गेलेल्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. ह्यांची देखील म्हणत असेल. आता बसल्यावर म्हणत असलेल्या बाया गावा संपवतो हे तर तोंड जळते पण नसते. अजिबात मी तोंडाला त्रासून देणार नाही. कारण तुकोबाराय म्हणतात बरे बरं झालं शरण देवाला गेलो. ओगविले संकटी, जीवनातलं संकट माझ्या कुळदेवाचं माझ्यापासून निघून गेलं. कारण तो देव आम्हीच आणला आणि याला रूपाबळे कवी खळे हरिदासाचं. हरिदासाचं खरून
खळं करून देवाला आणावं लागतं. खळं कुठलं तर आता जे हे आहे का नाही, हेच संतांनी खळं केलं. आता ते मिशनी निघाल्यामुळे महाराज माणसाला खळं कळलं ना. हे जुनी माणसं येते की नाही, या जुन्या माणसाला खळं माहित आहे. खळं करायचं म्हणजे शेतात पाणी मारायचं, जागा साफसाफ करायची, पाणी मारायचं, 8 दिवस बडवायचं, त्याला सारवायचं आणि मग खोडल्याला त्यात टाकायचं आणि मग गुरघाव जनावर असो लोळ असो त्याच्यातनं फिरवायचा आणि त्याची जी मळणी आहे ती मळणी उपनाई घ्यायची आणि ती उपनाई घेताना 3 पायाची वावडी असायची. पण हे तर 2च पायाची वावडी आहे. ती वावडी उपणणारी मी आहे. त्या खळातलं धान्य बाहेर पडू नये म्हणून खळ्याच्या कडेने पेंड्या लावते ती. त्याला काय म्हणते ती तुमच्याकडं? आमच्याकडं तरळी म्हणते ती. तुमच्याकडं तरळीच म्हणते ती का? बरं झालं. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाते ती. तुमच्याकडं हा मेल्यावर जाते ती. त्याला तरळी म्हणते ती. आणि ही जी उभा आहे ती काय आहे? तरळे. मी उपनतोय संतांचं आणि ते उपनलेलं तुमच्यात पडतंय महाराज. आणि जे खाली पडत ढीग लागतो त्याला रास म्हटलं जात. काय म्हटलं जात? रास. ही माझ्या पुढे पडलेली काय आहे? रास. आणि ह्या तरळीच्या जी बाहेर ऐकताय ती भुसकाट. म्हणून कीर्तन ऐकताना तरळीत ऐकायचं. हेच खळं करून आणि याला रुपाबळे करून खळे हरिदाशी विठोबा संकटी आणि याला रूपाबळे करी निखळे हरिदाशी बरवे झालो शरण गेलो वगविलो संकटी. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात आम्ही त्या देवाला रूपाला आणलं आणि तेही वैष्णवाचं वारकऱ्याचं खळं करून त्याला मी जन्माला आणला. कशा करता आणला तर धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळशी भक्त किंवा यदा यदा धर्मशी किंवा पवित्र नाही साधू नाही म्हणून तुकोबरे म्हणजे आम्ही देखील त्याच्या करता चालू धर्माचे पालन हे जन्मा करणे काम आम्ही त्याच्या करता जन्माला आलो की धर्म सांगण्याकरता. पण नीती धर्म माणसं विसरली रे दादांनो. थोडं माझं बोलणं थोडं कडू लागेल बरं का कानाला, पण सत्य ते बोलू का गड्यांनो. धर्माच्या ज्या गोष्टी आहेत का नाही, फक्त 2च गोष्टीत धर्म आहे.
वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा, नीतीनं जगावं आणि सत्यानं वागावं. जो नीतीनं जगतो आणि सत्यानं वागतो त्याचं कसबट देखील वाकडं होत नाही, ध्यानात ठेवा. द्वारे के चाराना पांडव नीतीनच जगले आणि सत्यानंच महाराज जगले. ज्याच्याकडे नीती आहे, ज्याच्याकडे सत्य आहे, त्याच्याकडेच देव आहे रे दादा. एवढं माझ्या कीर्तन करायला तेवढं कळावं. पांडुरंगाने तेवढी कृपा संतांनी करावी. नाही नीती राहिली, राहिली राहता नाही नीती राहिली. बाप लेखात नीती राहिली ना, तर बाकीचं कशाला सांगा. बापच पोराला म्हणतो बाळ्या डबी दे, बाळ्या म्हणतो येडा दे की म्हणून डबी देतो. बापल्या वड्याला नेऊन हाणलं काय नीती आहे महाराज. ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं हात वर करा बरं. महाराज मी दिवसात कधीच खोटं बोलत नाही मोबाईलवर. मी बोलतोय आता, सांगू कशाला दुसऱ्याचं बघण्यापेक्षा आपलं किती भरलंय ते बघावं. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण बघा. आता महाराज दुसऱ्याला दोष देण्याशिवाय आम्ही दुसरं काही काम करू आहोत म्हणून समाजात फरक पडा ना. कीर्तनकार लय झाले, भीक पडला त्याचा. आता भजनी मिळेना, भजनी मिळेना म्हणून 3 दिवस शिकडायचा. देव नाही कीर्तनकाला उतार आला आता सध्या, पण भजनाला भजनी मिळत नाहीत महाराज. आता त्याला कारण काय झालं, हे करून येण्याची माणसं मिली का, ती आज बुवा लय तयार झालं पुण्यतिथीला. बुवाजी तयार झालं पुण्यतिथीला आणि त्या नालायकाने त्यांची केलेली वादी म्हणून आपण मजुरीकडे मागून मिळू. हे माध्यम जे धरलं का नाही तुमचं बरं का व्हिडिओ, हे तुमचं माध्यम जे धरलं का नाही, ह्या नालायकाने धरलं. आणि आम्ही म्हटलं त्याला काय करायचंय. आणि मग ही येड्या आहे ते म्हणायला लागल्या, त्या युट्यूबवर त्या बुवाचं कीर्तन आहे आणि ते आपल्या आलाच पाहिजे. इवाय करून घे. नालायकाचा हरिपाठ नाही रे, खोटं नाही सांगत गड्या. पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, युट्यूबला आहे तर पण वाढलेला नाही तर नालायक. काय सांगू दादा त्याच्या पलीकडे तुम्हाला. मी तर नेहमी सांगतो, जो कीर्तनकार पैसा सांगत असाल ना, त्या नालायकाचं कीर्तनच घेऊ नका. नका घेऊ. ज्यानं पैसा सांगितलं ना तुम्हाला माझ्या कीर्तनाला एवढं असले तर माझं कीर्तन आहे, अजिबात त्या औलादीचं कीर्तनच घ्यायचं नाही. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जातील. द्रव्य घेऊन या कथा जे करती, महाराज म्हणले कोण त्याची नेनोगती, काय त्याची गती मी सांगावी. दिलं ते दान म्हणून मग अशी मी म्हटलं महाराज, दिलं ते दान आणि मागितली ती भीक. आणि जर एखाद्याला वाटलंच कंड आला त्याला द्यायचं तर मला आणायचं, तुला काय करायचे काय करू नको आण, पण एक कर त्याच्याकडं फक्त काकडा म्हणून घे आणि योग नाट म्हणायला. तो जर 25 म्हणला तर त्याच्यावरलं 5 मी देणार. फक्त त्याला हरिपाठ आणि नाटाचा अभंग आणि काकड्यातले अभंग म्हणायला लावायचे. नाही हो महाराज, कठीण झाल्या या गोष्टी, अति कठीण आहे. म्हणून तर जनाबाई देवासंग भांडली. अरे विद्या विद्या मूळ मायचं काढते म्हणली, तू मूळ मायचं काढतायस. पुण्यवंत पाताळ लोक नेलास, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढवला, कीर्तिमानाचा अपमान केलास, धुंद झाला तुझा दरबार. ए काळ्या मूळ मायचं काढत्या, तुझी रण रणकी झाली. सत्य सरावित्रच चुडाली आली आणि रानडकी शिवीबा यांचीच आहे.
आमचे नाही बाबा, आमचे बडव्यान भाडे, पण तुमची आई बोलता बोलता मध्ये तिची धडकी झाली आणि बोट म्हटल्याशिवाय शिव द्यायला येत नाही. लय बारीक सारीक बघतो आम्ही असं. महाराज खरं सांगतो, खोटं नाही सांगत. तुम्ही असं कवच म्हणणार नाही तुझी रांड रंडकी जाईल, कवच म्हणत नाही. ती दात खाऊन बोटच म्हणते तुझी रांड रंडकी झाली. म्हणजे माझ्या जनाबाईनं दात खाऊन देवाला शिव्या दिला, तुझी रांड रंडकी झाली. तुझं गेलं मड आणि तुला पाहुणी काल रड उभा राहून अंगणी शिव्या देती दशजणी. ती म्हणली अरे कार्य असं केलंस, चोरटा होता वाल्या कोळ्या, त्याची कीर्ती वाढवलीस आणि एवढा बघतो तुझा चांगला माझा सुदामा, त्याला तू दारिद्र्य दिलंस. काय जनाबाईनं महाराज ए देवासंग भांडावं म्हणजे भांडणारे होत्या, या देवासंग भांडणारे होत्या. ह्याच्यावर देवासंग भांडले, आम्ही देखील देवासंग भांडतो. खोटं नाही सांगतो, मी नारदाच्या गादीवर उभं राहून महाराज सांगतो मी कोणालाच कधी दोष देत नाही, माझा स्वभाव आहे. पण मला काही जर वाटलं का नाही मी देवाला भांडतो. कारण रात्रंदिवस तुझं नाव घेत एवढं समाजात फिरतो आणि हे दुःख आम्हाला देतोस. माणसाला सांगून आपली दुःख बरोबर जात नाहीत महाराज, त्याला सांगा. आणि ह्यो अनुभव जीवनात घेऊन बघा. भांडायचं तर देवालाच भांडायचं, नाही माणसाला भांडायचं. म्हणून तर आज कीर्तन करतोय. आणि संपलं होतं जीवनात माझं, मी संपलो होतो. 3 वर्षापूर्वी संपलो होतो महाराज. 4 पॉईंट रक्त असलं की माणूस मरतो, 3.5 पॉईंट माझं रक्त झालं. तरी मी बोलत होतो समाजाबरोबर. डॉक्टर म्हणला आता काय करायचं, जर तुम्हाला भूल दिली तर महाराज शिवता येणार नाही. माझ्या डोक्यात 154 टाकायत महाराज. मी म्हणलं शिव, खोटं सांगत नाही. माऊलीचं मनात चिंतन केलं, पांडुरंगाचं चिंतन केलं. त्या डॉक्टरनं वाकडी सुई घनगडी 154% बिगर भुलीचा शिवला. आणि शेवटपर्यंत नाही, नीट आहे का. आणि 3 तासात 7.5 पॉईंट रक्त झालं माझं. माझं ऍक्सिडेंट झालं तर संपलं होतं. हे छातीचं वाटोळे झाले, तरी त्यातनं मी उड्या हाणायचा प्रयत्न करतो. आपण थोडी मजा केली तर दुसऱ्याला डबल होईल. म्हणून महाराज मी हरिपाठ कधी गप करत नाही. उड्या हाणून काल तर हिना घेऊन उड्या हाणल्या. सगळी बेभान झाली होती आपापल्या रंगामध्ये. तुका म्हणे छंदे मन मोहिल गेली. आपल्या प्रत्येक छंदामध्ये प्रत्येक जण काल हरिपाठात होता. खरंच होतं, हे समाधान आहे. वैशिष्ट्य या भूमीचं मी जगद्गुरु तुकोबाराचे चरित्र सांगताना सांगून गेलं की ही भूमी कोणीतरी तप केलेली भूमी आहे. खरंच तप केलेली भूमी. काय माझ्या ताईच्या घराचे ह्या घराचं कुळाचं महाराज काय भाग्य असेल, काय असेल ते असेल. कीर्तनकार तयार झाला महाराज याच्यात. खोटं नाही सांगत महाराज. 13 दिवस फक्त मुलगी माझ्याकडे होती. 4 कीर्तन मुखोद्गत करून पाठ झाले. पहिल्या दिवशी मला ते हरी महाराजांच्या संस्थेतली मुलगी होती. गोड मुलगी, जेवढी त्याची बुद्धी आहे तेवढी तिनं, जेवढं आपल्या गुरुने ज्ञान दिलं तिनं सांगायचा प्रयत्न केला. हिला जेवढं मी दिलं तिने सांगायचा प्रयत्न केला. आणि रात्री खोटं नाही सांगत मी तुम्हाला बोललो की माझं अंतकरण भरून आलं होतं. माझ्या मोहन महाराजांचा चिरंजीव होता तो पृथ्वीराज. त्या मुलाने जवळजवळ ज्ञानेश्वरी पाठ करत आणली आहे. मी आत गेल्यानंतर विचारलं महाराज मुलगा कोणाचा. महाराज म्हणले आमचा. मी म्हणलं आधीच सांगायचं. म्हणजे काय सांगायचं त्याला महाराज. आपलं कर्तव्य आपण त्याच्याकडून करून घेतोय. म्हणून बापाने आपलं कर्तव्य जाणवून आईन आपलं कर्तव्य जाणावं. आई बापानं जर आपलं कर्तव्य जर पार पडलं ना महाराज, तर खरंच महाराज आपल्या देखील लेकराचा तेही लोक झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. ही भूमी तशी आहे, तुम्ही नाही तसं. ही भूमी तुम्हाला घडवू शकते. हे मात्र मी पांडुरंगाला स्मरून सांगू शकतो. ही भूमीची या मातीची ही ताकद आहे, खरंच ताकद आहे.
लेकराला चांगले संस्कार द्या या लहान लेकराला. नाही तर ही असली पुढे बसले ती असली गाबडी पहिलीतली गाबडी पुढे वरने फेकते ती विमल ती वाटेने भुतुकते ती महाराज. नका रे असली सवय लावू नका. ज्याला वाटते का नाही आपलं मड नीटनीटकं मशानभूमीपर्यंत जावं त्यानं वारकरी शिक्षणात आपली लावा. खरंच लावा. आचार विचार त्याचं चांगलं होतं आहे. माणूस म्हणून जगण्याचा खरंच त्याला बुद्धी निर्माण होते. आणि ती बुद्धी प्राप्त करायची असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाचा वसा घ्या. पुढल्या वर्षी अजून 4 जणी जाग्यावर तुम्ही अजून बसा. आणि गर्भवतीनं जी गर्भवती माता आहे तिनं खरंच माझ्या तुकोबरायचा गाथा ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानोबराय तुकोबरायसारखा मुलगा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. काय करू नका तुम्ही, फक्त तेवढंच करा. तर त्याच्यात डॉक्टर नालायक निघाल्या तेव्हा उठायचं नाही, बसायचं नाही, खालायचं नाही. पण आता तू काय करायचं, तिला फास घ्यायचा का रे नालायक हे सांगणारी अवलादे निघाली असले. काय तपासतं तर राम झालो. मी महिनाभर आजारी होतो. इथं चालू आहे कार्यक्रमात. तपासायला मला 3000 जाऊन दे म्हणलं. गेलं तर तपास. काय तपासलं? काहीच नाही. काय करतात तपासायला? आपल्याला ते टेबला दाखवा देत, बायोस्कोप कानात घालतात. या सोडा सोडा या अर्धा तास गडी ह्यातच घाईला. त्याचा काय आधी श्वास बंद होता. वासा तोडा घेतली घेतली की दाबली गाड्यात. आता पडची बेशवार काय दिसलं होत्या नाही घाल भेटली की खालणार काढलं धरला डोळा. परत आपल्याच मान खाली हात लागते उठून बसा देतो. परत म्हणते काय होतंय मग इतक्या उशीर काय गाजावलीस. एवढं करायला 3000 काय यार न्याय चालला येड्या हो. आणि करून येत ह्यांच्याच बहिणीला माणसं गेली म्हणून आमच्यासारखं गडी तयार झालं. खराय त्याला बोलाय मी नाही कुणाच्या बापाला. खराय ते खरं नाही ना बाबा. पैसा हे जीवनाचं सर्वस्व नाही आहे. कुठेतरी माणुसकी जीवनामध्ये जपण्याचा प्रयत्न करा. आणि जिथं माणुसकी जबाल का नाही तिथं तुमचा जीवनाचा विजयच आहे. आणि तो विजय प्राप्त करायचा असेल तर तुकोबाराय म्हणले हे जर जीवनात कमायचंच असेल तर एक करा. त्या देवाच्या नावानं बेबान पण नाचा. तू कमानेच माग कमानेच माग तू कमानेच माग तू कमानेच माग प्रेमानं नाचलं की भेदभाव काम क्रोध मद मच्छर दंभ आपल्या शरीरातनं पळून जात नाही. विषय तो त्यांचा झाला नायराने नावडी जन्म माता पिता हे स्वरूप प्राप्त झालं की महाराज देव आपली कामे करतो हे आयुष्यात विसरू नका. म्हणून जी कुळीची कुळदेवी आहे का नाही ती कळली ती आपल्या संतामुळे कळली नाही तर आपल्याला कळली नसती. म्हणून बाबांनो ज्याला भवानी माता ज्यांचे कुळीचे दैवत आहे त्यांना तेव्हा तुळजापूरला जा. ज्याचा दोष आहे का नाही संसारामध्ये हात जोडून सांगतो तुम्हाला जा. आणि नुसतं नाही ती परडी बदलणं एवढं सोपं नाही तुमच्याकडे. हे तुम्हाला न सांगितलेलं बरं तरी सांगून जातो. 2 मिनिटात सांगून जातो जे विठ्ठल करतो. घरातला माणूस करता जर मेला ना तर तुम्हाला ती परडी
तिथं ठेवून दुसरी परडी आणावं लागते. आणि घरी आणल्यानंतर जो घरातला करताय लग्न लागल्यासारखं त्याचं हळद लावून लग्न लावावं लागतं. तिथं ती गाणी म्हणणारी मंडळी आणावं लागतात. त्याचं नाव गोंधळी आणावं लागतात. आणि परत 1.25 महिना ती झाकून ठेवावं लागते. आणि 1.25 महिन्यानं ती उघडी करून महाराज 5 घर मागून आणावं लागतात. आणि मग देव घरात पूजेला ठेवावं लागते. नाही तर तिथनं आणली शिया नाना सार आली की बाया मी नवी आणली तुझं नाही चालत. नाही चालत. तुम्ही देव करा गेलं तरी देव तुमच्यावर कृपा करत नाही. याला कारण ते फक्त ध्यानात ठेवा. उपवास करा, त्या रोटावर सोडा, परडी घरातलं कोण गेले की नेवी आणा. त्या पद्धतीनं तिथं सांगितलं जातं महाराज. नाही असं नाही हे तुळजापुरातला गडी आहे, आमचा वारकरी आहे फक्त. ते देखील म्हणलं महाराज मला माहित नाही. म्हणलं सांगतो आता काय करावं महाराज. सगळ्या वव्या अभंग बघलं ना ठेवावं लागलं. आणि ह्याला जोडणार मी कशाला बघितलंय. फक्त लागतंय तेवढं बघितलं म्हणून काय बी बोंबलत जाऊ नका. परडी घेतल्या गाऱ्या डोंगराची हवा नटायला गारवा श्वसनात तुला गरम हवा खावा निघायची. तिरकी टोपी भांगावरी, वाकडी टोपी भांगावरी, आणि आईची नजर शेंगाड्या बोकडावरी. नाही माहित त्याचं शेंगानं तिचं पोंड घातलं पाहिजे. काय महाराज गाणे काढले ती लाज वाटते महाराज ऐकाय गेले तरी. देवाची भक्ती कर. माझ्या तुकोबराईनं महाराज गोंधळ घातलाय. देवीची परडी केली, एकनाथ महाराजांनी देखील केली, माझ्या नामदेवरायांनी देखील केली. आणि ती मागाशी जी बुवा म्हणलं का नाही, ती गाणी नाही म्हणलं, ती अभंग म्हणलं. हे देणार देवा. नाहीतर गाणी म्हणणार बाया ही कुठनं गाणलं बुवान. नाही ग ते आमचं ते संतांचा. घ्या ऐका त्यांच्याकडे. दादा काय बघतो माझ्याकडे वळवलं बघा आता घ्या. गाडीवाल्या दादा काय बघतो म्हणून माझ्याकडे. काय नको मरू दे. माझ्या नाही पाठी पाठ करा नसा नका म्हणावं. देवीचाच गोंधळ झाला बाबांनो. आणि ती कुळदेवी आहे का नाही नीट आहे का. नवरत्नाचा उपवास धरल्यानंतर आपण म्हणतो देव गादीवर बसले. तुम्ही 5 घर मागा नाही तर गाव मागा. ती पिशवी नका नेऊ, बाटली तर अजिबात नेऊ नका. फक्त हातात पोत घ्या. पोत फक्त त्यालाच अधिकार आहे. हातात पोत घ्यावा महाराज आणि प्रत्येकाच्या घरी फिरवावा. आणि घरी गेल्यानंतर आपल्या त्यांच्या घरात जरी नसेल कापूर तर आपल्या जवळ खिशात कापूर ठेवायचा. आणि त्याच्यात सांगायचं तुझं तेल व त्याच्यावर ठेवायचं. आणि बघ काही इरादा उदमन तुलाही समाधान आणि ज्याच्या घरी जाशील त्यालाही समाधान. परडी फिरवायचा अधिकार नाही. आता अंबाबाईलाच लागले ते ठेवायला. म्हणजे देवीला लागतं. लगा ती जर फिरत बसली असती तर तिनं म्हणतं तर म्हटलं असता का नकारलं काय. काही बी दोष देवाला नका देऊ. नका देऊ. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल का नाही वाईट थोडं खाली देऊन हे भूमीवर नतमस्तक होऊन माझे आईबाप तुम्ही पुढे आहे. पण बोलून जातो एक वाक्य संपतो इथंच. सगळ्यात नालायक प्राणी जर कोण असेल तर शिकेचा पुत्र. बरं का. तिला चांगलं शिकवलंय पण ती घाबरलं सांगायला त्या दिवशी. माझ्या ध्यानात होतं म्हणून ते मी आत्ता आणले पुढं. सगळ्यात नालायक प्राणी जर कोण असेल तर महाराज शिळेचा पुत्र याच्यासारखा नालायक कोण नाही या जगतामध्ये. जन्माला आल्यानंतर 3
3 दिवस फक्त त्याला त्याची आई आणि जिच्या पाठीव जन्माला आलोय की त्याच्या पाठीव कोण जन्माला आले ते फक्त त्याला कळते. पहिल्या दिवशी धडपड उठायची करतं, दुसऱ्या दिवशी टाना उड्या मारतं आणि तिसऱ्या दिवशी आपल्या आई बहिणीवरच बलात्कार करायला निघतं. त्याचं नाव काय आहे? बोकड. आणि आम्ही सरळ म्हणून जातो, महाराज आमच्या देवाला लागतं काय? बोकड. मग ज्या देवाला बोकड लागतो ती बोकडापेक्षा देव किती नालायक असेल? ज्या देवाला लागतो तो देव किती नालायक असेल आणि त्या देवापेक्षा जो देवाला घेऊन घेतोय ते अवलाद किती नालायक असेल? म्हणून मला तुकोबराने अभंग केला, शेंदरी हेंदरी दैवते कोणती बुधी घेते तुझी भूती घेते, आपल्या पोटाची रडते मागते शिकावं. मी पद्धतचं काही तुम्हाला सांगत नाही. म्हणून नालायकातला नालायकपणाने जर देवाला देत असाल तर लक्षात ठेवा, नाही यार असा कुठला देव नालायक नाही की त्याच्यापर्यंत निवत जातो. सगळ्या देवाला निवत पुरणपोळीचाच आहे. ए तुळजापूरकर भवानी मातेला कशाचा निवत? माईक चालू करून बोल. पुरणपोळीचाच आहे, दहीभात ऐका नीट महाराज, मी पदार्थ नाही सांगत रे काय, दही भाताचा नाही तर पुरणपोळीचा देवाला नैवेद्य द्यायला ठेव. हे आपल्या जिभेचं जो चल पुरवणं करतात म्हणून त्यांच्या देवाला लागतं आणि मग त्यांच्या देवाला नाही लागत, देवाच्या दैत्याला लागतं. मग खातो ती कोण नाही. जाऊ दे मुलं झालेली शिवाली इथेच बनवून देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी मिले येथ माझे जीवले पाहिजे. पण जो संत महात्म्याने तुम्हाला जवळचा मार्ग करून दिला त्या संत महात्म्याच्या एकदा सर्वांनी गोड अंतकरणापासून भजन करा. जवळजवळ आपण 12 वाजवले ते आज कीर्तनाच्या. खरंच वाजले ते आता बघूच ना. जागर आहे आज जागर आहे, आता रातभर सोडतच नाही तुम्हाला. बरं क्षमा मागतो गड्यानं, बोलण्याच्या ओघामध्ये मी घड्याळ पाहिलं नाही कारण तुमच्यापर्यंत पोचावं माझ्या गोकुळाताईची इच्छा होती महाराज. की खरंच महाराज आमच्यातल्या लोकांना कळलं नाही ते कळावं म्हणून मला तुमच्या खुशाल. तुम्ही तुळजापूरला जा, गेला तरी येरमाळ्याला गेल्याशिवाय तुम्हाला समाधान नाही हे फक्त विसरू नका. उपवास करा पण रोट आणि भरिताचाच नैवेद्य दाखवून त्याच्यावरच उपवास सोडा. वर्षभरात बघ तुझ्या गळ्यातली माळ तुला कुठे नेते याचा विचार कर. फक्त करायला काय हरकत आहे का गड्या? करून बघा आणि मग देव काय आपल्याला देतो ते बघा. देवाला कुठलं देव देतो नका, नाही तर माणूस म्हणतो एवढा मी देवाच्या करते तरी देव आम्हाला आशा का करतो, तुला करत नाही तो देवाच्या करतच नाही. तर का म्हणून झालेली सेवा इथंच पूर्ण देतो. आणि ज्या संतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग जवळचा करून त्याच्या सर्वांनी गोड अंतकरणापासून भजन करा. तुकाराम Hare Krishna